मालवण तालुक्यातील कुंभारमाठ गोवेकरवाडी रस्त्यालगत असलेल्या एका जुन्या खाणीतील पाण्यात अंघोळीसाठी उतरलेले 5 जण बुडाल्याची घटना सोमवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास घडली। यात एका 16 वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाला आहे, तर 4 जणांना वाचविण्यात यश आले आहे। यातील एका महिलेवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे। दरम्यान येथील ग्रामस्थ डॉक्टर राहुल राजूरकर यांनी अन्वेषा अजित आचरेकर यांच्या अजित स्कुबा डायव्हिंग व रेहान स्कुबा डायव्हिंग पथकास माहिती दिली। स्कुबा टीमने तात्काळ दाखल होत पाण्यात उतरून शोध घेतला असता बुडालेल्या मुलीचा मृतदेह सापडून आला। यावेळी उपस्थितांनी हळहळ व्यक्त केला। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार कुंभारमाठ गोवेकरवाडी येथील लोंढे यांच्याकडे दिवाळी सणात मुंबई विरार येथील ओळखीचे अंजली प्रकाश गुरव वय वर्ष 30, गौरी प्रकाश गुरव वय वर्ष 18, गौरव प्रकाश गुरव वय वर्ष 21, करिश्मा सुनील पाटील वय वर्ष 16, दुर्वेश रवींद्र पाटील वय वर्ष 9 हे 5 जण आले होते। हे सर्वजण सोमवारी सायंकाळी गोवेकरवाडी रस्त्यालगतच्या चिरेखाणीच्या पाण्यात आंघोळ करण्यासाठी उतरले होते। पाण्याचा अंदाज न आल्याने हे सर्वजण पाण्यात बुडू लागले। हा प्रकार रस्त्यावरून जाणारा राहुल भिसे या तरुणाला दिसताच त्याने तात्काळ पाण्यात उडी घेत बुडणाऱ्या महिलेसह अन्य 3 मुलांना वाचविले। मात्र यात करिश्मा पाटील ही पाण्यात बुडून बेपत्ता झाली, तिचा शोध लागला नाही। गंभीर स्थितीत असलेल्या अंजली गुरव हिला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचार करत तिला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, तर अन्य 3 मुले सुखरूप आहेत। या घटनेची माहिती मिळताच कुंभारमाठ पोलीस पाटील विठ्ठल बावकर, आनंदवाळ पोलीस पाटील दशरथ गोवेकर यांच्यासह सरपंच पूनम वाटेगावकर, मधुकर चव्हाण, विकास गोवेकर, भाई टेंबुलकर, सिद्धेश गावठे, बाबी चव्हाण, मनोज वाटेगावकर यांसह अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। या घटनेची माहिती मिळताच भाजपच्या शहराध्यक्ष अन्वेषा आचरेकर यांनी अजित स्कुबा डायव्हिंग आणि रेहान स्कुबा डायव्हिंगच्या टीमला मदतीसाठी पाठविले। योगेश पांचाळ, आजिम मुजावर यांनी शोध मोहीम दरम्यान पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या करिश्मा पाटील हिचा मृतदेह बाहेर काढला। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक एस खाडे, जितेंद्र पेडलेकर, अनुप हिंदळेकर, महिला पोलीस कर्मचारी सुप्रिया पवार, श्रीधुरी यांनी घटनास्थळी जात घटनेची माहिती घेतली। बुडून मृत्यू पावलेल्या करिश्मा पाटील या मुलीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला। याबाबत पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत पुढील कार्यवाही सुरू होती।